नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंडळी, आज आहे पुत्रदा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे आणि पुत्रदा एकादशी ही खास करून मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाते. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी देखील या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि बाळगोपाळांची मनोभावे पूजा करायची आहे. आणि मंडळी, आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो खास करून घरातील नकारात्मक वातावरण, सतत होणारे वादविवाद, पैशांच्या अडचणी, मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे आणि घरातील सुख शांतीसाठी केला जातो. जर तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नाही, कितीही कष्ट केले तरी कामामध्ये यश मिळत नाही, घरामध्ये सतत भांडणं किंवा क्लेश होतात, मुलांच्या शिक्षणामध्ये मन लागत नाही, नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडथळे जाणवत असतील, तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. तर हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेला करायचा आणि त्यासाठी काय काय वस्तू लागणार आहेत हे मी तुम्हाला एक एक करून सांगते. मंडळी, हा मुख्य उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायचा आहे. शक्य असेल तर 6 ते 9:30च्या दरम्यान हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. ही संध्याकाळची वेळ धार्मिकदृष्ट्या खूप शुभ मानली जाते, पण या वेळेत शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. सगळ्यात आधी तुमचं देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरामध्ये दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार करा. यानंतर आपण मुख्य उपाय सुरू करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती नसेल तर कापूर जाळण्यासाठी वापरता येईल असं एक छोटं भांडं, स्टीलची प्लेट किंवा मग तुम्ही वाटी देखील घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आता 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल. हा कापूर थोड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि तो तांदळावर ठेवायचा आहे. यानंतर कापुरासोबत 2 अख्ख्या लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. या वस्तू का वापरतोय तर आपल्या धार्मिक परंपरेमध्ये कापूर, लवंग आणि वेलची यांचा वापर वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो. आणि आता बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ. उजव्या हातामध्ये चिमूटभर काळे तीळ घ्या. तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर ते काळे तीळ त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. मुलं कितीही लहान असोत किंवा मोठी असोत, त्यांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी आईवडील हा उपाय करू शकतात. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराहून सुद्धा 7 वेळा हे काळे तीळ आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत. आणि उतरवलेले हे काळे तीळ, कापूर, लवंग आणि वेलची ठेवलेल्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आणि आता ही तयार केलेली प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे. कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर जळताना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. जर हा मंत्र म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सोपा असा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. मंत्र म्हणताना घाई करू नका. शांतपणे देवासमोर बसून आपल्या घरासाठी, मुलांसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करा. आणि आता कापूर व्यवस्थित जळू लागल्यानंतर हे भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. देवघरापासून सुरुवात करा आणि घरातील प्रत्येक भागामध्ये हा धूर आपल्याला फिरवायचा आहे. ज्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, क्लेश होत असतील किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवत असेल, अशा वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. धूर घरामध्ये फिरवत असताना तुम्ही त्याच मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर हे भांडं मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही वेळ ठेवा. तिथे देखील मनोभावे प्रार्थना करा आणि काही वेळाने ते भांडं परत आपल्याला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्यामधले तांदूळ आणि उरलेल्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. तांदूळ स्वच्छ आणि वापरण्यायोग्य असतील तर ते स्वच्छ करून स्वयंपाकात तुम्ही वापरू शकता. तर मंडळी, हा झाला आजचा मुख्य कापुराचा उपाय. आणि आता बघा, ज्यांच्या मुलांच्या नोकरीमध्ये अडचणी आहेत, काम मिळत नाही किंवा नोकरीमध्ये वारंवार काही ना काही अडथळे येत आहेत, त्यांनी आज तुळशीची पूजा करायची आहे.
भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय मानली जाते. त्यामुळे संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, नोकरीसाठी आणि प्रगतीसाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. हा उपाय अगदी सोपा आहे आणि घरच्या घरी करता येतो. आणि आता बघा त्यानंतरचा उपाय. जर तुमच्या घरातील एखादं मूल बऱ्याच दिवसापासून आजारी असेल, सतत दवाखाना सुरू असेल किंवा वारंवार आरोग्याच्या अडचणी येत असतील, तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. तुमच्या ऐपतीप्रमाणे पाव किलो, अर्धा किलो किंवा 1 किलो गहू किंवा तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. पूजा झाल्यानंतर हे अन्न गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार दान केल्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी पुण्य लाभतं. आणि आता शेवटचा उपाय. घरामध्ये सुख शांती राहावी, घरातील प्रत्येक व्यक्तीला कामामध्ये यश मिळावं, व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे. हा उपायसुद्धा शक्य असेल तर संध्याकाळी 6 ते 9:30च्या दरम्यान करा. एक दिवा घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा आणि गाईचं शुद्ध तूप घाला. आता एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये 1 मूठ मसूर डाळ ठेवा. त्या मसूर डाळीवर हा दिवा प्रज्वलित करा आणि आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवा. माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना हळदी कुंकू लावा. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावा आणि आता दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. देवा, आमच्या घरातील सगळ्या अडचणी दूर होऊ देत, घरामध्ये सुख शांती राहू दे, मुलांची प्रगती होऊ दे, व्यवसायामध्ये वाढ होऊ दे आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहू दे. अशा पद्धतीने मनापासून प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा मग शक्य नसेल तर गाईला खाऊ घालू शकता. तर मंडळी, आज पुत्रदा एकादशीला करता येणारे हे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. यामधले सगळे उपाय करायलाच हवेत असं नाही. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही श्रद्धेने करा. विशेषतः मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी हे धार्मिक उपाय श्रद्धेने केले जातात. आणि कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, चांगले विचार ठेवा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करा. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.